पहाटे 5ची वेळ. गावाबाहेर असलेल्या डोंगराच्या एका उभ्या टोकदार कड्याशेजारच्या अरुंद पायवाटेवरून उपाध्याय आणि त्यांच्या मागोमाग सोनल चालली होती. उपाध्यायांच्या हातातला कंदील वाऱ्याच्या झोताशरशी झुलत होता आणि त्यामुळे त्या कंदिलाच्या हलत्या प्रकाशात पडणाऱ्या त्यांच्या सावल्या अतिशय भेसूर दिसत होत्या. ह्या पायवाटेवर कित्येक काटेरी झुडूप वाढलेली होती. खरं तर ही पायवाट नव्हतीच. डोंगराच्या या बाजूला सहसा कोणी फिरकत नसे, कारण या भागात हिंस्र श्वापदांचा सुळसुळाट होता. यापूर्वी या भागात असलेल्या कित्येकांना आपले प्राणही गमवावे लागले होते. पण उपाध्यांनी हे धाडस केले होते, कारण डोंगराच्या त्या बाजूला पोहोचण्यासाठी जवळचा असा हा एकच रस्ता होता आणि सोनलला साधनेतील शेवटची मंत्रविद्या शिकवण्यासाठी तिथे लवकरात लवकर पोहोचणं अतिशय गरजेचं होतं. कारण आज 7वी रात्र संपून 8वा दिवस क्षितिजावर येऊन ठेपला होता. गेल्या 7 दिवसात त्या नाटकर्णी वाड्यात सोनल आणि तिच्या परिवाराने जे सहन केलं ते पराकोटीचं क्लेशकारक होतं. चालता चालता उपाध्यांच्या मनात परवाच्या रात्री घडून गेलेल्या त्या भीषण प्रकाराचं चित्र तरळून गेलं. मध्यरात्री शरदराव उपाध्यांच्या खोलीच्या दारावर जोरजोरात थापा मारत होते. उपाध्यांचा नुकताच डोळा लागला होता. दार उघडून बाहेर येऊन पाहतात तो काय, शरदराव संपूर्ण रक्ताने माखलेले थरथर कापत होते. मी ठार मारलं तिला, कापून टाकलं. एक एक शब्द उच्चारताना शरदरावांना प्रचंड त्रास होत होता. धाप लागली होती. उपाध्याय पाहतच राहिले. काय झालं, कोणाला मारलं, कोण होतं, असं उपाध्यांनी विचारेपर्यंत सविता, असं किंचाळत शरदराव आपल्या खोलीच्या दिशेने पळत सुटले. पाठोपाठ उपाध्यायही धावले. खोलीच्या दारात रक्ताचा पाट उघडून आला होता. उपाध्याय जागीच थांबले. त्यांची नजर दरवाजाच्या उंबरट्यावर पडली आणि त्यांना शिशारी आली. उंबरट्यावर मानकाळ्या मांजरीचं मान छाटलेलं धड पडलं होतं. उपाध्यांनी तोंड फिरवलं. बाहेर भिंतीला टेकून सविताबाई आणि सोनल दोघी मायलेकी एकमेकींना बिलगून उभ्या होत्या. दोघींचेही चेहरे पांढरे पडले होते. तिने हल्ला केला त्यांच्यावर आणि मग सविताबाईंनी पदर तोंडाला लावला. काही क्षण विचार करून उपाध्याय आपल्या खोलीपाशी आले. मागोमाग सविताबाई, शरदराव आणि सोनल आत जाऊन कपाटातून त्यांनी काहीतरी काढून घेतलं आणि ते पुन्हा शरदरावांच्या खोलीपाशी आले. त्यांच्या हातात अभिमंत्रित हळद होती. तोंडाने मंत्र पुटपुटत त्यांनी हातातली हळद त्या मांजरीच्या धडावर फुंकरली. सोनल, शरदराव आणि सविताबाई डोळे विस्फारून पाहू लागल्या. उंबरठा आणि आजूबाजूची जमीन अगदी स्वच्छ होती आणि शरदरावांच्या अंगावर रक्ताचा एक थेंबही नव्हता. सगळेच उपाध्यायांकडे पाहू लागले. अभिमंत्रित हळदीने आपले काम चोख बजावलं. सर्वांनी अतिशय सावध राहायला हवं, कारण आता कोणत्याही मार्गाने ते सोनलला आपल्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतील, असं म्हणत उपाध्याय आपल्या खोलीच्या दिशेने वळले. दुसऱ्या दिवशी दुपारी सोनल उपाध्यांच्या खोलीचा दरवाजा जोरजोरात ठोठावत होती. दरवाजा उघडताच बाबा असं म्हणत सोनल हमसून हमसून रडायला लागली. दिंडी दरवाजाच्या मध्यभागी आड्याला एखाद्याला फासावर लटकवावं त्याप्रमाणे शरदरावांना लटकवलं होतं आणि सविताबाईंनी रडून रडून आकांत केला होता. आपण नक्की काय पाहतो आहोत त्याच्या काही स्थान उपाध्यांना लागेना. काही वेळ जातो न जातो तोच खदा खदा असण्याचा आवाज येऊ लागला. लख्ख उजाडलेलं असताना अचानक वाड्यावर तीच हिरवी काळी सावली दाटून आली. दिंडी दरवाजाबाहेर सावली एकत्र होऊन आकार घेऊ लागली
हवेत एक प्रकारचा विचित्र दर्प सुटला. पाठोपाठ दिंडी दरवाजातून राजेशने वाड्यात प्रवेश केला. सोनल, तू फसवलंस मला, राजेश्वर म्हणाला. त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील, तुला आणि तुझ्या आईवडिलांना. हा उपाध्याय तुम्हाला काय, स्वतःला सुद्धा वाचवू शकत नाही. राजेश खदाखदा हसत होता. त्याच्या आणि माझ्या सामर्थ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. सविताबाई राजेशच्या दिशेने धावल्या, पण 2 पावलं टाकताच त्यांचे पाय जमिनीला खिळून राहिले आणि अचानक त्या हवेत फेकल्या गेल्या आणि तरंगू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी म्हणून सोनल धावली, मात्र वेळीच तिचा हात पकडून उपाध्यांनी तिला थांबवलं आणि अजिबात वेळ न दवडता आपला हात आकाशाच्या दिशेने उंचावला आणि क्षणार्धात एक तेजस्वी सुवर्णशालका त्यांच्या हाती आली. दुसऱ्या क्षणी कडाड असा आवाज करत वीज चमकली आणि सविताबाई आणि शरदराव बंधनमुक्त झाले. ती हिरवी काळी सावली त्या सुवर्णशालकेच्या दिव्य तेजाने मागे हटली. सर्पमूठ असलेला दंड राजेशने उपाध्यांच्या दिशेने उगारला, मात्र राजेश काही मंत्र उच्चार करणार त्याआधी सावध असलेल्या उपाध्यांनी प्रतिहल्ला केला. जोराची वावटळ उठली. उपाध्यांच्या हाती सुवर्णशालकेतून निघालेल्या तेजस्वी शक्तीने राजेश्वरचा तो वार झेलला होता. राजेश्वर वाड्याच्या बाहेर फेकला गेला. घामाघूम झालेल्या उपाध्यांची करारी मुद्रा अतिशय उग्र दिसत होती. आताही उभा कडा चढता चढता उपाध्याय आणि सोनल घामाघूम झाले. त्यांनी डोंगर चढायला सुरुवात केल्यापासून 2 हिरवे डोळे त्यांच्या पाठलाग करत होते. जसजसे ते डोंगर चढू लागले तसतशी त्या हिरव्या डोळ्यांमध्ये आग पेटावी त्याप्रमाणे लाल छटा दिसू लागली. जणू काही क्षणात त्या डोळ्यांमधून आगीचे लोळच बाहेर पडणार. वाऱ्याचा वेग वाढला. हा हा म्हणता म्हणता वाऱ्याचे रूपांतर वावटळीत झालं. अखेरची फडफड करून कंदिलाची ज्योत विझली. उपाध्यांच्या मनात शंका कुशंका भिरभिरू लागल्या. क्षणभर ते जागीच थांबले. एवढ्यात विजा चमकायला लागल्या. त्यात भर म्हणून की काय अवकाळी पाऊसही कोसळायला लागला. धीर करून दोघे पुढे जायला निघाले. एवढ्यात शेजारच्या झाडाची फांदी मोडून पडली. उपाध्याय थोडक्यात बचावले. आता मात्र काय चाललं आहे याची कल्पना उपाध्यांना आली होती. माझा हात घट्ट पकड, या तुफानाला चकवा देऊन आपल्याला पुढे जायला हवं. एक छोटीशी चूक देखील महागात पडू शकेल. असं म्हणत उपाध्याय वेगाने चालू लागले. पाऊस कोसळतच होता. विजांच्या लखलखाट, ढगांच्या कडकडाट वाढत होता. पूर्वेला तांबडं फुटत असतानाच उपाध्याय आणि सोनल हिरव्या काळ्या सावलीने चारही बाजूने घेरायला सुरुवात केली. दोघं जागीच थांबले. काळोख वाढतच चालला होता. अरविंदा, आता तुझी पाळी. गेल्या 500 वर्षात राघवशास्त्रींच्या प्रत्येक अनुयायाने प्रयत्नांची शिकस्त केली आणि हाकनाक आपले प्राण गमावले. आणि आता तू, उद्याची रात्र तुझ्यासाठी काळ रात्र ठरणार. हा आवाज त्र्यंबक शास्त्रीचा होता आणि त्या पाठोपाठ सोनल आणि उपाध्यांभोवती आवडत चाललेल्या त्या हिरव्या काळ्या सावलींमध्ये तेच हिरवे डोळे चमकले. उद्याची पौर्णिमेची रात्र, माझे स्वप्न साकार होणार. इतक्या वर्षाची प्रतीक्षा संपणार. तुला तुझ्या जीव प्यारा असेल तर मुकाट्याने सोनलला माझ्या हवाली कर आणि निघून जा. त्र्यंबक शास्त्रीच्या आवाजाने शेवटचा डाव टाकला. वावटळीचा वेग वाढला. वाऱ्याचा भोवरा तयार झाला. मात्र उपाध्याय घट्ट पाय रोवून उभे होते. त्यांनी सोनलला डोळे मिटून घ्यायला सांगितले आणि संरक्षण कवच पटनाला सुरुवात केली. एवढ्यात पुन्हा एकदा कडाडून वीज चमकली आणि वाऱ्याचा भोवरा सोनलला खेचून घेऊ लागला. उपाध्यांनी अजिबात वेळ न दवडता आपला हात आकाशाच्या दिशेने उंचावला
आणि क्षणार्धात एक तेजस्वी सुवर्णशालका त्यांच्या हाती अवतीर्ण झाली आणि त्यांनी त्या हिरव्या काळ्या सावलीवर हल्ला चढवला. सुवर्णशालकेमधून निघालेल्या तेजस्वी प्रकाशाने त्या हिरव्या काळ्या सावलीचा भेद केला आणि उपाध्यांचा मार्ग मोकळा केला. त्र्यंबकशास्त्रीशी थेट युद्धाची वेळ अजून आली नव्हती, म्हणूनच सुवर्णशालकेच्या प्रकाशाचा प्रभाव कमी होण्याआधी झपाट्याने पुढे निघाले. सावलीचा वेढा ओसरायला लागला. पूर्वेला सूर्य पूर्ण उगवल्यामुळे आता काळ्या शक्ती क्षीण होऊ लागल्या. शेवटच्या टप्प्यात आलेल्या संकटाला यशस्वीरित्या सामोरे जात उपाध्याय आणि सोनल अखेर डोंगरापलीकडे असलेल्या तलावाशेजारच्या मंदिरापाशी येऊन पोहोचले. अतिशय जागृत असं हे शिव मंदिर. उपाध्याय आणि सोनल दोघांनी शेजारच्या तलावात स्नान केले आणि ओले त्यांनी दोघे सभामंडपात आले. आपल्या जवळची सामग्री काढून उपाध्यायांनी सभामंडपातील हवनकुंड प्रज्वलित केले आणि त्यांनी सोनलला मंत्रविद्येची दीक्षा द्यायला सुरुवात केली. आजच्या निर्णायक रात्री दोघांची खरी कसोटी लागणार होती. उपाध्यायांच्या आजवरच्या साधनेची आणि सोनलच्या धैर्याची. दिवे लागण्याची वेळ झाली होती. नाटकर्णी वाड्यात शांतता पसरलेली. झाडांचे पान देखील हलत नव्हतं. दिंडी दरवाजापाशी सविताबाई आणि शरदराव दोघेही सोनल आणि उपाध्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. उपाध्याय आणि सोनलने डोंगर उतरायला सुरुवात केली. उपाध्यांच्या चेहऱ्यावर थोडासा थकवा जाणवत होता, पण सोनलच्या चेहऱ्यावर अपूर्व तेज झळकत होता. काळोख दाटून यायला लागला तसा पोरीच्या काळजीने सविताबाईचा जीव कासावीस व्हायला लागला. गेले कित्येक दिवस भीतीच्या छायेखाली वावरणारे शरदराव अंगणात फेऱ्या मारत होते. उपाध्याय अतिशय सावधानतेने पावले टाकत वाड्याच्या दिशेने निघाले होते. एक वळण पार केलं की समोर वाडा. आता नक्की आपल्यासमोर काय चित्र असेल आणि आपल्याला कशाचा सामना करावा लागेल अशा विचारात मग्न होऊन सोनल चालली होती. मात्र तिच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. एवढ्यात अचानक सोसाट्याचा वारा सुटला. वावटळ उठली. उपाध्याय जागीच थांबले. समोर वाडा दिसत होता, मात्र वाड्याच्या आणि त्यांच्यामध्ये वावटळीची भिंत उभी होती. आपण वावटळीच्या दिशेने ओढले जात आहोत असे वाटून सोनल जोरजोराने उपाध्यांना आवाज दिला. सोनलचा हात पकडून घट्ट पाय रोवून उपाध्याय उभे ठाकले. शेवटच्या युद्धाला सुरुवात झाली होती. वावटळी वेग प्रचंड वाढला आणि ती पसरायला लागली. हा हा म्हणता म्हणता वाड्याच्या दिंडी दरवाजाच्या तिने घास घेतला. दिंडी दरवाजाचे उडालेले छत अगदी उपाध्यांच्या पायापाशी येऊन पडले. छताची कौलं, दिंडी दरवाजा सारं वावटळीत गोल गोल फिरत होतं. सविताबाई आणि शरदरावांनी शिताफीने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण पुढच्या काही क्षणात ते दोघेही वावटळीत खेचले गेले. दोघेही जोरजोरात ओरडत होते. आईबाबांना वाचवण्यासाठी म्हणून सोनल उपाध्यांचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, मात्र तिचा हात घट्ट पकडून ठेवत उपाध्याय योग्य संधीची वाट पाहत होते. एवढ्यात अचानक विजांचा कडकडाट झाला आणि जमीन दुभंगली. सविताबाई आणि शरदराव दोन दिशेला फेकले गेले. जमिनीच्या गर्भातून हिरवा प्रकाश बाहेर फेकला गेला आणि मागोमाग असंख्य वटवाघळं बाहेर आली. त्यांनी थेट उपाध्याय आणि सोनलवर हल्ला चढवला. उपाध्याय सुवर्णशालका घेऊन हा हल्ला परतवून लावण्याच्या तयारीत होतेच. त्या सुवर्णशालकेचे रूपांतर आता तेजस्वी तलवारीत झाले होते. उपाध्याय सपासप वार करत पुढे सरकत होते. दरम्यान सविताबाई आणि शरदराव उपाध्यांच्या मागे आले. दुभंगलेल्या जमिनीमधून पायऱ्या दिसत होत्या. सोनल, हाच तो मार्ग जो आपल्याला त्या तळघरात घेऊन जाईल. आज त्याच्या
पुरता विमोट करायच्या. शरदराव, सविताबाई, तुम्ही तडक डोंगरापलीकडच्या शंकराच्या मंदिरापाशी चला, अजिबात मध्ये थांबू नका. आणि उपाध्यांनी त्यांना आपल्या जवळच्या कंदील दिला. सोनलच्या काळजीने गड्यापाशी आलेला हुंडका तसाच परतवून सविताबाई आणि शरदराव निघाले. चल सोनल, असे म्हणत उपाध्याय तळघरात उतरू लागले. पण पहिल्याच पायरीवर काळसर हिरव्या धुरामधून निर्माण झालेल्या अतृप्त पिशाच्च आणि आत्म्यांनी त्यांना घेरले. ही पिशाच्चे कर्कश आवाज करत उपाध्यांची शक्ती शोषून घ्यायचा प्रयत्न करू लागली. सोनललाही ग्लानी येऊ लागली. चहूकडे हिरवी काळी सावली पसरू लागली. उपाध्यांच्या नाकातून रक्ताची धार लागली. एक वटवाघूळ वेगाने उपाध्यांच्या दिशेने झेपावत त्यांच्या नाकाला झोंबू लागली. मात्र तेवढ्या चपळाईने सोनलने सुवर्ण तलवारीचा घाव घातला. तळघरातून अघोरी मंत्रपठणाचा आवाज येऊ लागला होता. जखमी उपाध्यांच्या नाकातून रक्त अधिकच वाहत होतं. आपल्यापाशी फार कमी वेळ असल्याचे आणि आपली शक्ती क्षीण होत असल्याचे त्यांना जाणवले. उपाध्याय, तू हरलास. आजच्या विधी पूर्ण होणारच आणि बळी सोनलच्या जाणार, असे म्हणत भयान हास्य करत समोर राजेश्वर उभा होता. सर्पमूठ असलेल्या दंडाचा वार त्याने उपाध्यांच्या छातीवर केला. तो वार एवढा प्रभावी होता की उपाध्याय 4 हात मागे फेकले गेले. राजेश्वर सोनलच्या केसांना पकडून तिला फरफटत तळघरात नेऊ लागला. उपाध्यांना क्षणाची हालचाल करू न देता हे सारं घडलं होतं. राजेश्वरच्या मागोमाग हजारो हिंस्र वटवाघळांनी आणि त्या पिशाच्यांनी उपाध्यांवर हल्ला केला. यावेळी मात्र उपाध्याय पूर्ण सावध होते. वायुवेगाने हालचाल करत त्यांनी आपल्या झोळीतून 15 शुभ्र शंका काढल्या आणि गगनभेदी शंखनाद केला. शंखध्वनीच्या प्रभावाने वटवाघळे आणि पिशाच्च दूर पडून गेली. त्याच वेगाने उपाध्याय तळघरात पोहोचले. समोरच्या महाकाय भिंतीवर कसलेशा विचित्र भयानक खुणा रेखाटल्या होत्या. एक मोठा षटकोन होता. त्याच्या मध्यभागी एक चक्र आणि षटकोन यांना जोडणारे बाण. मधल्या रिकाम्या भागात अगम्य भाषेत चितारलेल्या खानाखुणा आणि मधोमध 2 खांबांना सोनलला बांधून ठेवलं होतं. भिंतीवरच्या आकृतीसमोर एका उंचवट्यावर मानवी पुतळा असावा त्याप्रमाणे तो मांडी घालून बसला होता. एका बाजूने त्याच्या अंगावरची चमडी लोंबकळत होती आणि जुन्या जीर्ण वस्त्राने देह झाकला होता. डोळ्याच्या खोपण्यामध्ये मात्र हिरवट प्रकाश चमकत होता. तळघरात रक्ताची दुर्गंधी पसरली होती. त्याच्यासमोर हवनकुंड पेटवलेलं होतं. साधनेला सुरुवात झाली होती. उपाध्याय तळघरात पोचतानाच राजेश्वर उठला. त्याने चांदीच्या सुरीने आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर असलेल्या आयुष्यरेषेवर छेद घेऊन त्यातून सांडणाऱ्या रक्ताची धार हवनकुंडात सोडायला सुरुवात केली. वेदनेने राजेश्वरचा चेहरा पिळवटून निघाला. त्याचे हिरवे डोळे चमकले. रक्ताच्या आहुतीने हवनकुंड भडकले. राजेश्वरच्या हातातून सांडणाऱ्या रक्ताची धार थांबली. उपाध्यांनी वरच्या दिशेने पाहिले. पौर्णिमेचा पूर्णचंद्र सरकत होता. काही वेळातच रात्री 12 वाजता पौर्णिमेच्या पूर्णचंद्राची किरणं थेट त्या हवनकुंडात पडणार. त्यानंतर महत्त्वाचा विधी, बलिविधी. एवढ्यात राजेश्वरची नजर उपाध्यांवर पडली आणि त्वेषाने तो त्यांच्यावर चाल करून गेला. त्याचे हिरवे डोळे आता लालसर होऊन आग ओकत होते. राजेश्वर, फार थोडा वेळ आहे तुझ्याकडे. संपव त्या उपाध्याला, तो गरजला. राजेश्वर आणि उपाध्याय एकमेकाला भिडले. आकाशात विजांचा कडकडाट झाला. पूर्ण सामर्थ्याने दोघेही एकमेकांवर हल्ला प्रतिहल्ला करत होते. एकमेकांच्या हल्ल्याने दोघेही रक्तबंबाळ झाले. वेळ सरत चालली होती.
लढता लढता दोघेही सोनलच्या जवळ येऊन पोहोचले. उपाध्यायांनी सुवर्णशालकीचा वार करून सोनलला बंधनमुक्त केलं. राजेश्वर सोनलच्या दिशेने झेपावणार एवढ्यात ती सुवर्णशालका उपाध्यायांनी राजेशच्या दिशेने भिरकावली. वरमी घाव बसून राजेश खाली कोसळला. मात्र कोसळताना त्याने आपल्या हातातील सर्पमूठ असलेला दंड त्वेषाने उपाध्यायांच्या दिशेने फेकला. उपाध्यायांच्या कपाळावर जबर जखम झाली होती. ते कोसळले. उंचवट्यावर बसलेला तो उठला. ते अर्धवट जळालेलं शरीर सोनलवर चाल करून येऊ लागलं. कसेही करून त्याला तो विधी पूर्ण करायचाच होता. सोनलला उपाध्यायांचे दीक्षा देतानाचे शब्द आठवले. अजिबात घाबरू नको. शेवटच्या क्षणी वार कर. विजय आपलाच आहे. त्याप्रमाणे तिने शंकराचे ध्यान केलं. एक ओळ निर्धाराने उच्चारत ती ठामपणे त्याच्या दिशेने सरकत होती. वेळ संपत होती. दोघेही हवनकुंडाजवळ पोहोचले आणि निर्णायक क्षणी दोघांनी एकाच वेळी कुंडाच्या शेजारी ठेवलेल्या चांदीच्या तलवारीला हात लावला आणि शेवटची किंचाळी फोडून रक्ताचा सडा टाकत मुंडकं हवनकुंडात जाऊन पडलं. पौर्णिमेच्या मध्यरात्रीच्या पूर्णचंद्राची किरणं हवनकुंडात पडली आणि कुंड धडाधडा पेटू लागलं. सोनलचे शरीर रक्ताने माखलं होतं. तिची नजर कुंडात जळणाऱ्या त्याच्या हिरव्या डोळ्यांवर स्थिरावली होती. तिचं शरीर अजूनही थरथरत होतं. तिने आपल्या हातातली चांदीची तलवार त्या हवनकुंडात भिरकावली. उपाध्यायांनी अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला आणि ते दोघे तळघरातून बाहेर पडले. मागोमाग तळघरात प्रचंड मोठा विस्फोट झाला. इकडे बाहेरही त्याचा आवाज ऐकू आला. सगळीकडे धुळीचे लोट उठले होते. आसपासच्या घरातले वाड्यातले लोक तावदानं खिडक्यांमधून काही दिसतं का ते पाहण्याचा प्रयत्न करत होते. डोंगरापलीकडे मंदिरात दमून पोहोचलेल्या शरदरावांना आणि सविताबाईंनाही तो भीषण आवाज ऐकला होता. त्या कंपनामुळे तेही घाबरले होते. शरदराव, अगं तू ठीक आहेस ना? रड दाबत सविताबाईंनी होकार दिला. पण काळजात चर्र झालं होतं. खाली काय घडलं असेल त्याचं रडू थांबत नव्हतं. आई, अहो सोनल बोलवते, ते बघा ऐका. अगं स्वतःला आवर. पण सविताबाई काही शांत होईनात. मनात शंका येत होत्या. अखेर त्या म्हणाल्या, काही झालं तर नसेल ना हो तिला? आणि राजेश? शरदराव आपल्या बायकोला धीर देत म्हणाले, हे बघ, उपाध्याय आहे तिच्यासोबत. काही होणार नाही तिला. अगदी तो राजेशही काही करू शकणार नाही. एवढ्यात सामोरून येणाऱ्या दोन आकृत्यांकडे सविताबाईंनी शरदरावाचे लक्ष वेधलं. ते दोघं जखमी झाले होते खरे, पण वाड्यावरचे संकट पूर्णपणे संपलं होतं. तो निघून गेला होता, त्या घेऊन आलेल्या वटवाघळीसोबतच. उपाध्याय आणि सोनल या दोघांनी वर्षानुवर्ष न जाणे कित्येक पिढ्या चालत आलेला महासंघर्ष संपवला होता आणि सामोर सूर्य उगवत होता. तसा फक्त नाटकर्णीच्या वाड्यावरच्या नव्हे तर गावावरचं हे राजेश्वर रूपी नव्यानं आलेलं गावावरचं संकट कायमचं दूर झालं होतं. पौर्णिमेची ती कालरात्र संपली होती. उगवत्या सूर्यनारायणासोबत आता सगळ्यांचीच पावलं नाटकर्णी वाड्याच्या दिशेने निघाली. आता येणारी प्रत्येक पौर्णिमा सगळ्यांसाठी निश्चिंत होती. म्हणतात ना, उषाकाल होताच. आणि सोनलच्या मनात मात्र अजूनही काही प्रश्न होते. उपाध्याय मध्येच थांबले. काका, काय झालं? काही नाही सोनल, तूच सांग. तो गेला खरा, पण तो परत नाही येणार ना? सांगा ना. यावर हसत उपाध्याय म्हणाले, चल वाड्याची शुद्धी करायला हवी. आणि ही वावटळ म्हणशील तर नाही माहिती येईल की नाही ते. कारण पाताल देवतांना अंत नसतो. हा त्याचं मारुतीरायापुढे काही चालत नाही.
ती सावली त्यातलाच एक प्रकार. आणि त्या वावटळीला, त्या हिरव्या सावलीला परतवून लावायला तो आहे ना समर्थ.